आज आपण करणार आहोत एक अतिशय चविष्ट, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे मटार पनीर पॅटीस. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे पॅटीस सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या चहासोबत, पार्टी स्नॅक्स म्हणून किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट आहे. हे पॅटीस पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग करूया मटार पनीर पॅटीस. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करी अँड राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आपण करणार आहोत मटार पनीर पॅटीस. तर त्यासाठी मी काय साहित्य घेतलंय हे तुम्हाला आधी दाखवते. त्यासाठी मी हे अर्धा किलो मटार घेतलेले आहेत. याच्यात मस्त बाजारात कोवळे मटार येतात, ते मी अर्धा किलो घेतलेले आहेत. त्याच्यानंतर अर्धा किलो मटार, त्यासाठी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या 3 आणि एक तिखटवाली मिरची घेतली आहे. त्याच्यानंतर एक छोटासा तुकडा आल्याचा घ्यायचा आहे. 1 चमचा खसखस आणि 1 चमचा साखर हे आपलं साहित्य आहे. त्याच्यानंतर आता हे मटार जे आहेत हे आपल्याला मिक्सरवर भरड असे वाटून घ्यायचे. पनीर सुद्धा आपल्याला किसून घ्यायचंय आणि आलं आणि मिरची हे सुद्धा मिक्सरवर आपल्याला भरड असं वाटून घ्यायचंय. त्यासाठी मी हे अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले ते आपल्याला सोलून किसून घ्यायचे. हे बघा, आता हे मटार जे आहेत ते मी मिक्सरवर भरड असे वाटून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे पनीर सुद्धा मी ग्रेट करून घेतलेलं आहे. कांदा बारीक चिरून झालेला आहे आणि आलं आणि मिरची भरड अशी मिक्सरवर वाटून घेतलेली आहे. साखर आणि खसखस. आता आपण ह्याची फोडणी करून घेऊया. पॅन मी अगोदरच गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. 2 पळी एवढं मी तेल घातलंय. ते गरम झाले, त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा. कांदा आपल्याला थोडा मऊ करून घ्यायचा आहे. कांदा लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. बघा, कांदा हलकासा मऊ झालाय. आता आपण त्याच्यामध्ये आलं आणि मिरची जी मिक्सरवर वाटून घेतली होती ती घालायची. हलकीशी परतून झाली. आता याच्यामध्ये खसखस घालून घ्यायची. आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया. थोडस परतून घेऊया. मिरचीचा छान स्मेल येतोय. चांगली परतून झालेली. आता याच्यामध्ये मटार जे पण मिक्सरला वाटून घेतले होते ते घालून घ्यायचे. मटार एकदम पेस्ट सुद्धा नाही करायची आणि एकदम मोठे सुद्धा नाही ठेवायचे. थोडे जाडसर असे आपण वाटून घ्यायचे. आता ह्या मटाराच्या अंदाजाने आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. हे सगळं चांगलं परतून घ्यायचं. आता मटार आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायचे, त्यासाठी आपण आता झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. त्याच्यावर झाकण ठेवूया आणि 1-2 मिनिट आपण त्याला वाफ देऊया. 2 मिनिटं झालेली आहेत. मटार शिजलेले आहे. फार शिजवायचं नाही, कारण ते एकदम कोवळे असतात. त्याच्यामध्ये 2 मिनिटं वाफ द्यायची. आता याच्यामध्ये आपण पनीर घालून घ्यायचं. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे आपलं तयार झालेलं आहे. याच्याने आपण थोडीशी कोथिंबीर घालायची.
सगळं व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं 1 मिनिट. हे बघा, आता आपलं हे सारण तयार आहे. आता मी गॅस बंद करते आणि एका भांड्यामध्ये थंड करण्यासाठी काढून घेते. आता आपलं सारण तयार आहे. आता आवरणासाठी आपण हे बटाटे सोलून घेतलेले आहेत उकडून, आणि आता ते किसून घ्यायचे. किशणीवर बटाटे किसून घेऊया. बटाटा किसून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची बारीक चिरलेली घालायची, कोथिंबीर बारीक चिरून घालायची, चवीनुसार मीठ घालायचे आणि बाइंडिंगसाठी थोडं कॉर्नफ्लॉवर घालायचं. हे सगळं व्यवस्थित आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे. बटाट्याचं आवरण तयार आहे. त्याच्यानंतर ही आपण भाजी करून ठेवलेली होती सारणासाठी, ती तयार आहे. आणि ब्रेड क्रम्स मी मिक्सर मधून बारीक करून घेतलेले. आता आपण पॅटीस कसे करायचे ते बघूया. मी आधी हाताला तेल लावून घेतेय. त्याच्यानंतर बटाट्याचा गोळा घ्यायचा आहे. याची आपल्याला पारी करून घ्यायची आहे. याच्यामध्ये ही आपल्याला भाजी भरायची. आपण मटारचं सारण केलं होतं ते आपल्याला भरून घ्यायचं. तर हे व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने, आणि अलगद थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं. या पद्धतीने असे आपल्याला सगळे पॅटीस करून घ्यायचे. त्याला लगेच ते ब्रेड क्रम्स मध्ये बुडवून घ्यायचे, म्हणजे ते चिकटणार नाहीत आणि छान कुरकुरीत होतील. या पद्धतीने त्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे. या पद्धतीने आपण सगळे पॅटीस तयार करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने मी सगळे पॅटीस तयार करून घेतलेत. आता आपण ते तळायला घेऊया. हे बघा, मी अगोदरच तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल आता आपले गरम झालेलं आहे. आपल्याला मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे पॅटीस तळून घ्यायचे. मी एक एक पॅटीस याच्यामध्ये सोडते. छान गोल्डन कलर येईल इथपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे. हे तुम्ही हवं तर शॅलो फ्राय सुद्धा करू शकता, पण डीप फ्राय केलंय तर छान कुरकुरीत होतात. वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे होतात.
तर आता एक बाजू झालेली आहे, आपण त्यांना पलटी मारून घेऊया. अगदी अलगद हे काम करायचंय, कारण ते अगदी नाजूक असतात. जोर जोरात केलं तर ते तुटू शकतात. हे बघा, ही बाजू तयार झालेली आहे. आता दुसऱ्या बाजू सुद्धा असेच आपण फ्राय करायचे. आता आपण पाहूया दुसरी बाजू सुद्धा तयार झाली का. हे बघा, अगदी मस्त कलर आलेला आहे. एक पलटी मारून घेऊया यांना. हे बघा, हे पॅटीस तयार आहेत. आपण त्यांना काढून घेऊया. हे बघा, मस्त असे पॅटीस तयार आहेत. आता मी या पद्धतीने सगळे पॅटीस तयार करून घेते आणि लगेच आपण सर्व करायला घेऊया.